पुणे जिल्ह्यातील सर्व धोकादायक लहान पूल हे पाडणार आहेत। कुंडमळा दुर्घटनेनंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे। गावे आणि वाड्या जोडणारे लहान पूल काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। इंद्रायणी नदीवरील कुंडमळा दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। जिल्ह्यातील गावे आणि वाड्यातील धोकादायक लहान पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। जिल्ह्यातील गावे आणि वाड्या जोडणारे लहान पूल या ठिकाणी काढण्यात येणार आहेत। यापूर्वी वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांनी केलेल्या ऑडिटचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल, कुंडमळा पूल दुर्घटनेच्या अनुषंगाने चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे, काय अधिकची माहिती? नीलम 6 जणांची एकत्रित ही चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे। 2 दिवसापूर्वी मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील जो कुंडमळा येथील लोखंडी पूल होता तो कोसळला। त्याच्यामध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अशा पद्धतीचे पूल आहेत जे अनेक वर्षांपासून आहेत, जीर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे त्या पुलांचं ऑडिट केलं जाणार आहे। त्याचबरोबर जे जुने पूल आहेत ते सुद्धा पाडले जाणार आहेत, अशी माहिती काल जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी सर्व प्रशासनाला दिलेल्या आहेत। तहसीलदारांना तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। भविष्य काळामध्ये आता पावसाळा आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना घडू नये, कारण की अनेकही पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये 2 गावांना जोडणारे जे पूल असतात जे अनेक वर्षांपासून आहेत, ते दगडी पूल असो किंवा मग लोखंडी स्वरूपातले पूल असो, त्याचं ऑडिट केलं जाणार आहे आणि जे पूल पूर्णपणे धोकादायक स्थितीमध्ये आहेत ते पूल पाडले जाणार आहेत, अशा पद्धतीची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिलेली आहे। दुसरीकडे जी दुर्घटना 2 दिवसापूर्वी घडली त्या दुर्घटनेची चौकशी समिती आहे ती सुद्धा नेमलेली आहे। 6 जणांची चौकशी 6 जणांचे सदस्य यामध्ये असणार आहेत आणि 15 दिवसामध्ये याबाबतचा अहवाल देण्याचे आदेश आहेत ते जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत। 6 जणांच्या चौकशी समितीमध्ये अप्पर सचिव आहेत, त्याचबरोबर पोलीस उपायुक्त चिंचवड विभागातले पोलीस उपायुक्त असणार आहेत, तसेच अनेक सरकारी अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आहेत ते यामध्ये असणार आहेत। आणि नेमकी ही दुर्घटना घडलेली कशी आहे, कारण की प्राथमिक असं सांगितलं जाते की हा पूल पूर्णपणे जीर्ण झालेला होता, जुना पूल झालेला होता। त्या पुलाच्या दुरुस्तीसाठी काही निधींची तरतूद सुद्धा करण्यात आलेली होती, पण त्याचं काम आहे ते झालेलं नाही आणि त्यामुळे त्या पुलावरती 2 दिवसापूर्वी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि त्यानंतर हा पूल कोसळला आणि त्यानंतर आता ही चौकशी समिती अभ्यास करणार आहे। नेमका आता या चौकशी समितीमध्ये काय समोर येतं, कोण दोषी यामध्ये असणार आहे। नक्कीच अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।